नमस्कार मित्रांनो, आपण या सिरीजमध्ये मुळा एज्युकेशन सोसायटीचे विथ इंटरव्ह्यूचे कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत. आपण या प्लेलिस्टमध्ये पूर्ण विथ इंटरव्ह्यूचे कट ऑफ ॲनालिसिस करत आहोत, त्यामुळे तुम्ही अगोदरचे पण व्हिडिओज चेक करू शकता. या सोसायटीमध्ये 53 ॲडव्हर्टाईज पोस्ट होते आणि टोटल 394 कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झाले होते इंटरव्ह्यूसाठी. सगळ्यात पहिले आपण कॅटेगरी वाईज ॲनालिसिस करणार आहोत, नंतर आपण सब्जेक्ट किंवा पोस्ट वाईज ॲनालिसिस करूयात आणि नंतर आपल्याला आता एकाच 3 प्राधान्यक्रम द्यायचे असल्यामुळे आपल्याला ह्या 10 कॅन्डिडेट्समधनं टॉप 3 कॅन्डिडेट्स कोणते होते हे ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की इकडे ॲप्लिकेशन करत असताना आपण शॉर्टलिस्ट व्हायचे चान्सेस काय आहेत. त्या सगळ्या गोष्टीच ॲनालिसिस करायसाठी आपल्याला प्रिफरन्स देण्यासाठीच हे सगळे कट ऑफ ॲनालिसिस करायचे असतात आणि त्या पद्धतीने आपल्याला कट ऑफचा अंदाज मिळत असतो आणि त्याच पद्धतीने आपण प्रिफरन्सेस पुढे देत असतो. तर सगळ्यात पहिले आता कॅटेगरी वाईज आपण समजून घेऊ. तर जनरल कॅटेगरीला कट ऑफ होता विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 124. पीएच लो विजनचा कट ऑफ होता मित्रांनो 133 वरती. पीएच डेफचा कट ऑफ आपल्याला 94 वरती बघायला मिळत आहे. हे सगळं जनरल कॅटेगरीचं मी सांगतो तुम्हाला. इंटरनल ऑर्फनचं आपल्याला 85 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. वुमेन्ससाठी 6 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. इकडे ॲडव्हर्टाईज पोस्ट दिलेल्या आहेत या कॉलममध्ये आणि इकडे आपल्याला 123 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. एक्स सर्व्हिसमॅन, प्रोजेक्ट अफेक्टेड, स्पोर्ट्समॅन आणि अंशकालीन मित्रांनो, हे जर तुमच्याकडे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्स असतील तर तुम्हाला नक्की त्याचा बेनिफिट होणार आहे, कारण याचे कट ऑफ तुम्ही बघत असाल तर एक्स सर्व्हिसमॅनचा जनरल कॅटेगरीचा 84, प्रोजेक्ट अफेक्टेडचा 112, स्पोर्ट्समॅनचा 90 आणि अंशकालीनचा 106. तर हे कट ऑफ आपल्याला थोडेसे कमी बघायला मिळतात बाकीच्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्सपेक्षा. आता आपण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सचे कट ऑफ बघणार आहोत. तर शेड्यूल कास्टमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 102 वरती आपल्याला या संस्थेमध्ये कट ऑफ बघायला मिळतोय. इंटरनल ऑर्फनसाठी 81 वरती आपण कट ऑफ बघू शकतो एससी कॅटेगरीमध्ये. पीएच डेफचा 97 वरती आणि वुमेनचा 109 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, एक सर्व्हिसमॅन आणि अंशकालीनसाठी ॲडव्हर्टाईज पोस्ट तर असतात पण कॅन्डिडेट्स अवेलेबल होत नाही, त्यामुळे आपण इथे कट ऑफ बघू शकत नाही. एसटी कॅटेगरीसाठी विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 79 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. इंटरनल ऑर्फनचा पण कट ऑफ आपल्याला 79 इथे बघायला मिळतो. एस टी कॅटेगरीमध्ये वुमेन्ससाठी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 55 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. सेम गोज फॉर एक सर्व्हिसमॅन आणि अंशकालीन, इथे पण नो कॅन्डिडेट्स वेर फाउंड. सो इकडे एक जागा असूनही आपल्याला कट ऑफ बघायला मिळत नाही. आता अदर बॅकवर्ड क्लास विजयचा आपण बघूयात. ओबीसी विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 118 वरती तुम्हाला कट ऑफ बघायला मिळतोय. ओबीसी पीएच लो विजनचा 121 वरती तुम्ही कट ऑफ इथे बघू शकता. ओबीसी पीएच डेफचा 101 वरती. वुमेन्ससाठी ओबीसी वुमेनचा इथे कट ऑफ या सोसायटीमध्ये आपल्याला 116 वरती बघायला मिळत आहे. एक सर्व्हिसमॅनचा पण परत कॅन्डिडेट अवेलेबल नाही झालेले, जागा ॲडव्हर्टाईज होती, एक पोस्ट ॲडव्हर्टाईज होती इथे ऑलरेडी. विजेए विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 98 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. इंटरनल ऑर्फन विजेए साठी 77 वरती इथे कट ऑफ आहे आणि विजेए वुमेनचा 88 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. आता एसबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी इथे ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. तर एसबीसी विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 110 वरती इथे कट ऑफ आहे. एसबीसी वुमेनसाठी 112 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. एक्स सर्व्हिसमॅन इथे पण ॲडव्हर्टाईज पोस्ट होती बट नो कॅन्डिडेट्स वर अवेलेबल. ईडब्ल्यूएस विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आपल्याला इथे 115 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. ईडब्ल्यूएस पीएच डेफ कॅटेगरीमध्ये 92 वरती कट ऑफ बघू शकतो आपण. ईडब्ल्यूएस इंटरनल ऑर्फनमध्ये 91 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. ईडब्ल्यूएस वुमनचा आपल्याला 115 वरती इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. एक सर्व्हिसमॅन आणि अंशकालीन एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती बट कॅन्डिडेट्स अवेलेबल नाही झाले. अशा पद्धतीने आपण कॅटेगरी वाईज आता सगळे कट ऑफ ॲनालिसिस केलेले आहेत. तुमच्या कॅटेगरीचं तुम्हाला नोट डाऊन करायचं की काय पद्धतीने कट ऑफ होतं. आपण 3 लेयर्स इथे ॲनालिसिस करत आहोत. आता आपल्याला सब्जेक्ट वाईज किंवा आपण पोस्ट वाईज हे सगळं बघणार आहोत. तर 1ली ते 5वी साठी मित्रांनो एडेड ग्रँटेड पोस्टसाठी एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती आणि 111 वरती तुम्हाला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. 6वी ते 8वी इंग्लिशच्या एडेडच्या आपल्याला 3 जागा इथे होत्या. 112 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. आता ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वी इंग्लिश विषयासाठी 20% एडेड, पार्शली एडेड. इथे हे लक्षात येत असेल मित्रांनो, प्रिफरन्सेस जेव्हा तुम्ही देणार आहात तेव्हा 20%, 40%, 60% असे तुम्हाला काही पार्शली एडेड इन्स्टिट्यूशन्स मिळतील. तर हे 100% एडेड नसतात. इथे 100% ग्रँट नसतो. ते कधी मिळेल याचं ते संस्थेला माहीत असतं किंवा गव्हर्नमेंटला माहीत असतं त्या गोष्टी, पण तुम्हाला 100% पगार इथे मिळणार नसतो.
यामध्ये शिक्षण सेवकही नसतं. पार्शली एडेडवरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा की पार्शली एडेडचे बेनिफिट्स आणि ड्रॉबॅक्स काय आहेत, त्याच्यावरती आपण स्पेशली डिस्कशन करूयात. बट इथे 20% ग्रँट होता आणि इथे कट ऑफ आपल्याला 108 वरती बघायला मिळत आहे. ग्रॅज्युएट टीचर हिंदीसाठी, हिंदी भाषेसाठी एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती आणि 102 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतोय. सेम पार्शली एडेडसाठी 55. तुम्हाला पार्शली एडेडसाठी कम्पॅरेटिव्हली लो कट ऑफ बघायला मिळेल, कारण फरक ऑब्व्हियसली डिफरन्स आहे सॅलरी आणि पे स्किल्समध्ये. ग्रॅज्युएट टीचर मॅथमॅटिक्स ग्रँटेडसाठी 7 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. फक्त 9 कॅन्डिडेट शॉर्टेज झालेत मित्रांनो, लक्षात घ्या इथे. आणि म्हणूनच आपल्याला कट ऑफ इथे 84 वरती बघायला मिळत आहे एडेडचा. मॅथमॅटिक्स 6वी ते 8वीचा. 6वी ते 8वी सायन्सचा आपल्याला 8 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 9च कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झालेत आणि 84 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. हे आपण मुळा एज्युकेशन सोसायटीचं बघत आहोत मित्रांनो. आता 9वी 10वीचा आता तुम्ही कट ऑफ बघा. 9वी 10वी इंग्लिश भाषा शिक्षकासाठी, इंग्लिश लँग्वेज टीचरसाठी 3 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 120, 94 आणि 79 असे आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. ग्रॅज्युएट टीचर हिंदीसाठी, हिंदी भाषा 9वी 10वीसाठी आपल्याला 107 वरती इथे कट ऑफ बघायला मिळतो. 9वी 10वी मराठीसाठी 108 आणि 70 वरती कट ऑफ तुम्ही इथे बघू शकता. मॅथमॅटिक्ससाठी 7 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 70 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत, 127 आणि 92 वरती इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. ग्रॅज्युएट टीचर 9वी 10वी सायन्ससाठी 3 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 132, 92 आणि 77 अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचे, विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचे आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतात. आता हायर सेकंडरीच्या आपण जागा बघणार आहोत. हायर सेकंडरी सायन्ससाठी पर्टिक्युलर तर 11वी 12वीसाठी. आता पार्शली एडेड आणि अनएडेड अशा जागा होत्या. तर पार्शली एडेडसाठी बायोलॉजीचा कट ऑफ गेलाय 110 आणि 93 वरती. केमिस्ट्रीचा आपण बघू शकतो 120 आणि 91 वरती. मॅथमॅटिक्सचा 121 आणि 122 वरती आणि फिजिक्सचा 111 वरती. हे झाले पार्शली एडेडचे कट ऑफ मित्रांनो. अनएडेडच्या पण जागा होत्या. अनएडेड म्हणजे पूर्ण संस्था चालवते संस्था, याला 0% ग्रँट असतो, याची सॅलरी गव्हर्नमेंट करत नाही, सेल्फ इन्स्टिट्यूशन फायनान्स्ड असतात. तर ह्या जागा होत्या. याचा कट ऑफ तुम्ही बघू शकता. हे पण पोर्टलवरती जागा भरल्या जातात. बायोलॉजीला 90, केमिस्ट्रीला 94, मॅथमॅटिक्सला 111 आणि फिजिक्सला 92 अशा पद्धतीने आपल्याला हे कट ऑफ इथे बघायला मिळत आहेत. त्यानंतर हायर सेकंडरी ह्युमॅनिटीज आणि कॉमर्ससाठी बघूयात मित्रांनो. हे पार्शली एडेड आहे, परत इथे 20% लक्षात घ्या. बुक किपिंग अँड अकाउंटन्सीसाठी 103 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. जिओग्राफीसाठी आपण 108 वरती कट ऑफ बघू शकतो आणि इंग्लिश लँग्वेजसाठी 118, 101 आणि 81 वरती इथे कट ऑफ तुम्ही बघू शकता एका जागेसाठी. आता आपल्याला टॉप 3 स्कोरर्स बघायचे आहेत. आता तुम्ही तुमचं कॅटेगरीपासून अनालिसिस केलेलं आहे, पोस्टनुसार पण आपण आपले कट ऑफ मार्क्स अनालिसिस केलेले आहेत. तुमचे मार्क्स फॉर एक्झाम्पल 130 असतील तर तुम्ही कोणत्या तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा कट ऑफ बसतोय का आणि तुमच्या पोस्टला पण तो बसतोय का, आता तुम्ही आतापर्यंत अनालिसिस केलं असेल या संस्थेसाठी. आता आपल्याला ह्या संस्थेमध्ये काय होतं अगोदर की एकाच 10 कॅन्डिडेट बोलवले जायचे 2022 नुसार, पण 2025 पासून आपल्याला एकाच 3 कॅन्डिडेट्स येणार आहेत. तर ह्या 10 मधले टॉप 3 स्कोरर्सच आता शॉर्टलिस्ट होतील. ऑब्व्हियसली जे टॉप 3 स्कोरर्स आहेत ते शॉर्टलिस्ट होतील इंटरव्ह्यूसाठी. तर आपल्याला हे टॉप 3 स्कोरर्स बघणं गरजेचं आहे आणि यांचा स्कोर आपल्या स्कोरशी मॅच होतोय का ते चेक करणं गरजेचं आहे. तर आता सगळ्यात पहिले सायन्सचं बघूयात आपण. एडेडसाठी, ग्रँटेडसाठी 150, 149 आणि 134 या रेंजमध्ये आपला स्कोर आहे का ते चेक करायचं आहे. मॅथमॅटिक्स एडेडमध्ये 134, 133 आणि 133 असे 3 टॉप स्कोरर्स होते. भाषा शिक्षकासाठी, इंग्लिश लँग्वेजसाठी 127, 126 आणि 125 असे टॉप स्कोरर्स ह्या संस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर 1ली ते 5वीसाठी ऑल सब्जेक्ट एडेडसाठी 114 आणि 112 आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. लँग्वेज इंग्लिश 6 ते 8 एडेडसाठी 127, 124 आणि 121 असे आपण कट ऑफ बघू शकतो. पार्शली एडेडसाठी 127, 127 आणि 118 असे आपल्याला रेंज बघायला मिळते. लँग्वेज हिंदी 6 ते 8 ग्रँटेडसाठी 127, 112 आणि 88 अशा पद्धतीने आपल्याला टॉप 3 स्कोरर्स इथे बघायला मिळत आहेत शॉर्टलिस्ट झालेले. आणि मॅथमॅटिक्ससाठी पण आपण बघणार आहोत की 133 आणि 84 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतात टॉप 3 स्कोरर्सचे. आता हे पार्शली एडेड आणि अनएडेड अशा पद्धतीने आपण बघणार आहोत. मॅथमॅटिक्स पार्शली एडेडसाठी 129, 127 आणि 125 ही रेंज होती. त्यानंतर अनएडेडसाठी 129, 126 आणि 125 अशी रेंज आहे. फिजिक्ससाठी 125, 124 आणि 120 अशी रेंज बघायला मिळते. केमिस्ट्रीसाठी आपल्याला परत अनएडेडसाठी
116 116 अशी रेंज बघू शकतो आपण. बायोलॉजी पार्शली एडेडसाठी 116 114 आणि 112 अशी मार्क्सची रेंज आहे. त्यानंतर आपल्याला मित्रांनो कॉमर्ससाठी इंग्लिश लँग्वेजसाठी आपण बघूयात. 129 127 आणि 118 असा स्कोर बघायला मिळतो. 129 116 आणि 118 सॉरी. त्यानंतर जिओग्राफीसाठी आपण 116 116 आणि 112 हा स्कोर बघायला मिळत आहे. बुक किपिंग अँड अकाउंटन्सीसाठी 125 आणि 116 असे आपल्याला इथे मार्क्स बघायला मिळतात. तर टोटल ॲनालिसिस आपण केलेला आहे मित्रांनो आता सगळ्या गोष्टींचं. तर तुम्हाला हे सगळे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण विदाऊट इंटरव्ह्यूचे पण सगळे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका सगळे आपल्या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते पण कट ऑफ ॲनालिसिस करू शकता. प्रिफरन्सेस कसे द्यायचे त्याबद्दल व्हिडिओज बनवलेले आहेत. डॉक्युमेंट कुठले लागतील व्हेरिफिकेशनसाठी त्याचे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे तुमच्या मित्रांना हे सगळ्या गोष्टी शेअर करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जिथे मी सगळे अपडेट्स तुम्हाला शेअर करत असतो. धन्यवाद.